2 सिझेरियन करून डॉक्टर मुग्धा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मावशींना म्हणाल्या, मावशी खूप भूक लागली, पटकन जेवण गरम करून द्या. एकापाठोपाठ 2 बाळंतपण झाले, त्यात एक थोडं क्रिटिकल. सकाळी नाश्तासुद्धा करायला जमले नाही. मॅडम, तुम्ही स्वतः खूप जास्त मेहनत घेता. इतर ठिकाणी बघा, सिस्टर सगळं बघतात, गरज असेल तरच डॉक्टरांना बोलवतात. मावशी, अहो हा पेशा पत्करला तेव्हाच मनाने रुग्णांशी नाळ जोडली गेली. तीच नाळ माझ्या जगण्याची उर्मी आहे. जेव्हा प्रत्यक्ष काम करते तेव्हा तर कशाचेच भान राहत नाही. बाळंतीण सुखरूप आणि त्यात गोल गुटगुटीत बाळ पाहिले की वेगळेच समाधान मिळते. ते तर बघतेच मी रोज. तुमच्या आईकडून आलाय हा वासा तुमच्याकडे. त्यासुद्धा तशाच. आधी पेशंट, मग बाकी सगळं. 20 वर्षे झालीत मला इथे काम करते. मॅडम, तुम्ही 2 जीवांचे आहात. त्यात दिवसभरात आले. अशा अवस्थेत बायका आराम करतात. तुम्ही मात्र काम. त्यात खाण्यापिण्याची इतकी आबाळ, सारखी आठवण करून द्यावी लागते. चला आता पटकन खाऊन घ्या, नाहीतर तोंडातला घास तोंडातच राहील आणि एखादी नडलेली येईल हातापाया पडत. मावशी बोलायची आणि रिक्षा दवाखान्याच्या दाराशी येऊन उभी राहायची एकच वेळ. रिक्षावाला भरभर आत आला. मॅडम, माझ्या रिक्षात एक स्त्री आहे. एकटीच आहे. तिला खूप त्रास होत आहे. प्लीज तुम्ही आत येऊन घ्यायला मदत करा. गरोदर आहे, खूप कळवळत आहे. तुम्ही कोण? मी रिक्षावाला. त्या ताई माझ्या रिक्षात बसल्या. मला म्हणाल्या, दादा शासकीय रुग्णालयात घेऊन चला. तिथे फारशा सोयी नाहीत. डॉक्टर वेळेवर हजर नसतात. त्या ताईंना खूप त्रास होत होता. मी या हॉस्पिटलचे नाव ऐकून आहे म्हणून इथे घेऊन आलो. डॉक्टर मुग्धा आणि मावशी दोघी पटकन बाहेर आल्या. रिक्षेवाले काकांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टर, प्लीज माझी सुटका करा. खूप त्रास होतोय, ती कळवळत होती. डॉक्टर, मुलगी असेल तर तिला मारून टाका, नाहीतर घरचे मला मारून टाकतील. काय झाले? अशी का बोलते? अहो, आधी 2 मुली झाल्या. पोरीच जन्माला घालते म्हणून घरी नुसता आकांड तांडव सुरू आहे. मुलगाच हवा म्हणून हा 3रा चान्स. तसा 3रा चान्स नाहीच. याआधी मुलींचा गर्भ म्हणून 3 वेळा गर्भपात केला. आतासुद्धा करायचा होता, पण डॉक्टर बोलले हा गर्भपात त्यांना झेपणार नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. मग सासूबाई म्हणाल्या, तिला काही झालं तर ह्या 2 कार्टी कोण सांभाळणार? पोरी नसत्या तर आज मेली तर उद्या दुसरं लग्न करून दिलं असतं. आता यावेळी मुलगा झालाच पाहिजे. तुझ्यासोबत कुणीही दवाखान्यात येणार नाही. तुझी तू जायचे. मुलगा झाला तरच त्याला घेऊन घरी ये. मुलगी झाली तर झाल्याबरोबरच फेकून दे उकिरड्यावर. कुत्रे फाडून खातात नवजात बालकाला. घरात ही ब्याद आणायची नाही. जोरात केस ओढून वरून 4 धपाटे घालून सासू आणि नवरा सांगून गेले. मॅडम, तुम्ही सांगा, मुलगा होणं फक्त बाईच्याच हातात असते का हो? मूर्ख आहेत. गर्भपात करायला बंदी आहे, माहीत नाही का त्यांना? तरीही होतात मॅडम. प्रत्येक डॉक्टर परमेश्वराचे रूप कसे असू शकणार? आणि वंशाला दिवा पाहिजेच म्हणून 3 गर्भपात करणारे माझ्या सासरच्या लोकांसारखेच असतात. देवा, लवकर सुटका कर. खूप त्रास होतोय. मुलगा होऊ दे. एक जोराची कळ आली ती भानावर आली. मॅडम, काय झाले? डॉक्टरने मावशींना इशारा केला गप्प बसायचं. डॉक्टर म्हणाले, अगं मुलगी झाली. पण तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे? म्हणजे तुझ्यावर इतके अत्याचार झाले त्यामुळे मुलगी झाल्याबरोबर गेली. बरं झालं. डॉक्टर, मला एकदा माझे बाळ दाखवाल का? तशी ती ग्लानीत होती. अर्धवट डोळे उघडले बाळ तिला दाखवले. मावशी, लगेच बाळाला घेऊन घरी डॉक्टर शुभा म्हणजे आईच्या ताब्यात द्या. थोडक्यात त्यांना घडलेलं सर्व सांगा. हां. थोड्या वेळाने ती म्हणाली, मॅडम, मी घरी जाऊ शकते का? अगं, अशक्तपणा किती जाणवतोय. नाही डॉक्टर, मला जाऊ द्या. बरं थांब, मी रिक्षा मागवते. पण मला सांग, तू घरी काय सांगणार? डॉक्टर, तसेही माझे बाळ गेले. मी सांगेन रिक्षातच बाळंत झाले. एका सलूनवाल्याने ब्लेड घेऊन मीच नाळ कापली. मुलगी झाली पण मेलेली. बाजूलाच ओकिडा होता, तिथे खड्डा केला, त्यात टाकून आली. वरून माती आणि कचरा घेऊन आली. हो, असंच सांग, नाहीतर तुझ्या घरचे आमच्या मागे लागतील. बिनडोक लोकांना निमित्त लागते तमाशे करायला. हो, असेच सांगते. मावशी रिक्षा घेऊन आल्या. तिला रिक्षात बसवून दोघी रूममध्ये आल्या. मॅडम, आता या बाळाचे काय करायचे? सरांना फोन करते. बालरोग तज्ज्ञ असलेल्या आपल्या नवऱ्याला फोन केला. सुजय, लवकरात लवकर हॉस्पिटलला या. आल्यावर बोलू. सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर मृणाल, जमेल तसे लवकरात लवकर माझ्या हॉस्पिटलला या. खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. बाकी आल्यावर सांगते. मावशी, तुम्ही घरी जा. बाळाला बघा. हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने त्यांचे घर होते.
मावशी घरी गेल्या. आज पुन्हा 32 वर्षापूर्वीची घटना पुनरावृत्ती झाली होती. सुजयची वाट पाहत मुग्धा डॉक्टर शुभा सरोदे म्हणजे तिच्या आईने सांगितलेल्या भूतकाळात हरवून गेली. डॉक्टर शुभा सरोदे माझी आई एक नावाजलेली स्त्रीरोग तज्ज्ञ. नवरा मोठ्या कंपनीत इंजिनियर. मीटिंगनिमित्त नेहमी फिरतीवर असायचे. असेच एकदा रात्री घरी परतताना रस्त्यात मध्ये कुत्रे आडवे होऊन जोरदार भुंकत होते. कडकडून गाडीचा ब्रेक दाबला. कुत्रा रस्ता सोडायला तयार नाही. खाली उतरले. कुत्रा त्यांच्या पायाला चाटत होता. त्यांना वाटले भूक लागली असेल म्हणून ते गाडीत काही खायला आहे का बघायला गेले. बिस्किट मिळाले. कुत्रा बिस्किटाला तोंड लावत नव्हता. पुन्हा जवळ जाऊन पॅन्ट ओढायला लागला. त्याला काहीतरी सांगायचे आहे हे समजून चुकले. तो कुत्रा त्यांच्या पॅन्टीला धरून ओढत होता. ते त्याच्यासोबत चालायला लागले. बघते तर काय, एक अगदी नवजात बालक त्यांना दुपट्यात लपटलेले दिसले. रडून रडून त्याने भुकेने व्याकुळ होऊन निपचित पडले होते. त्यांनी त्या मुक्या प्राण्याकडे पाहिले. ते पुढचे पाऊल वर करून हात जोडत तसेच जोडून उभा होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. इथे बुद्धी आणि मन दोन्ही असलेल्या मानवाने हा इवलसा जीव रस्त्यावर फेकून दिला आणि हा मुका जीव त्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी रस्ता अडवून बसला होता. तसेच त्या कुत्र्याला आणि बाळाला गाडीत टाकले. घरी आले. डॉक्टर शुभा त्यांची वाट पाहत फेऱ्या मारत होत्या. त्यांना 9वा महिना सुरू झाला होता. गाडी दारात उभी होती. गाडीतून उतरताना हातात एका कापडात काहीतरी लपेटलेले दिसले. तिला वाटले काहीतरी गिफ्ट असावे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. दरवर्षी प्रशांत काहीतरी सरप्राईज देत असतात. प्रशांत, माझे बाबा म्हणाले. शुभा, हे घे गिफ्ट. घ्यायला म्हणून त्या पुढे झाल्या. दुपट्यात मलूल झालेले बाळ दिसले. बघून त्यांना खूप वाईट वाटले. सगळं सांगतो त्यांनी गाडीचे मागचे दार उघडले. म्हणाले, शेरू उतर. तुम्हा दोघांचे घर आले. शेरू हे नाव त्यांनीच त्यांची त्या रात्रीची बहादरी म्हणून मनोमन ठेवले. तो कुत्रा खाली उतरला. आपली शेपटी हलवून बाबांना चाटू लागला. घरात गेल्यावर बाबांनी सर्व घटना सांगितली. का कोण जाणे, अचानक त्याच रात्री डॉक्टर शुभा म्हणजे आईच्या पोटात दुखायला लागले. कळा सुरू झाल्या. दवाखान्यात नेईपर्यंत सुद्धा त्यांना अवधी मिळाला नाही. त्या गाडीतच बाळंतीण झाल्या. मुलगी झाली. स्वतःच स्वतःची नाळ कापली. बाळ मात्र मृत जन्माला आले. प्रशांत, घरी चला. आपल्या आवारात खड्डा करून या बाळाची मूठ माती द्या. तुमच्या मांडीवर असलेले हे आपले पहिले आणि शेवटचे अपत्य. शुभा, काय बोलते तू हे? बाबा म्हणाले. प्रशांत, अहो मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ. माझी सोनोग्राफी सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. अजून 3 आठवडे तरी माझी डिलिव्हरी होणे शक्य नव्हतं. पण आज अचानक असे घडले. एक मुका जीव त्याने या बाळाचे प्राण वाचवले. कदाचित हेच आपल्याकडे वाढावे ही त्या वरच्याची मर्जी असावी. बरोबर बोलते तू. असेच होईल. आता हेच आपले बाळ. चल. शेरू पायरीवर बसला होता. तो आज खूप दुःखात असे वाटत होते. बाबा शेरूजवळ गेले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. शेरू, आजची घटना तुझ्यामुळे नाही घडली. अरे, हे विधिलिखित होते. कदाचित याच बाळाचे आईबाबा होण्याचे आमच्या नशिबात असेल. आता तू रडायचे नाही. तू आहेस ना सोबत आमच्या? आपल्या तिघांना सांभाळायचे आहे हिला. त्याने मान हलवून संमती दिली. मला जसे कळायला लागले तसे डॉक्टर शुभा माझी आई यांनी मला सांगितले, आम्ही तुझे आईबाबा नाही. तू तुझ्या बाबांना रस्त्याच्या कडेला सापडली. या शेरूमुळे तू वाचली. आमच्या आयुष्यात आली. मी म्हणायचे, तू माझी आई नाही ना, मग मी रस्त्यात सापडली ना. मग मी तुला आई म्हणणार नाही आणि यांना बाबासुद्धा म्हणणार नाही. ती म्हणायची, तुला जे म्हणायचं ते म्हण. त्याने तुझ्या आणि आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. तू माझी आणि प्रसन्नजींची मुलगी आहे. आमच्यासाठी हेच सत्य आहे. मी त्यांना दोघांना डॉक्टर शुभा आणि मिस्टर प्रशांत म्हणायचे. तेव्हा शेरू माझ्या पायात येऊन काहीतरी सांगत असायचा. नकाराची मान हलवत असायचा. मी मोठे झाले. शेरूला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्याची मुखी भाषा मला समजत नव्हती. एक दिवस अभ्यास करीत असताना एक कविता म्हणत होते. आईवर कविता होती. आई आणि मुलीचा फोटो होता. मी कविता म्हणताना जसे आई म्हणाले तसा शेरू उभा राहिला आणि टाळ्या वाजवत होता. कविता म्हणून झाली. त्याने तोंडात पुस्तक धरले. आईच्या चित्रावर सारखा पंजा मारत होता. मी त्याच्यावरून पाठीवरून हात फिरवला. काय झाले शेरू? आईची आठवण आली का? त्याने नकारार्थी मान हलवली. पुन्हा आईवर पंजा मारला. आईची काय करू शेरू? मग डॉक्टर शुभा त्यांच्या फोटोजवळ जाऊन उभा राहिला. या डॉक्टर शुभा आहे शेरू. त्याने नकारार्थी मान हलवली. पुन्हा पुस्तकातल्या आईला पाहू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी होते. आई, आई, काय? शेरू, खरं सांग, मी डॉक्टर शुभा यांना आई म्हणावं असं तुला वाटते का? शेरू जोरदारात आनंदाने उड्या मारू लागला. माझ्या हातपायाला आपले अंग घासू लागला.
शेरू, तुझी इच्छा आज पूर्ण करते. खरं तर मलाही त्यांना आई बाबा म्हणावेसे वाटते, पण माझंच इगो आडवा येतो. आज ठरवले. डॉक्टर शुभा हॉस्पिटलमधून घरी आल्या की त्यांना आवडते तशी कॉफी करून द्यायची. तिला आई आणि प्रशांतला बाबा म्हणून हाक मारायची. डॉक्टर शुभा घरी आल्या. खूप थकल्या होत्या. सोफ्यावर टेकून डोळे मिटून शांत पडल्या होत्या. मी हळूच किचनमध्ये गेले. घट्ट भरपूर कॉफी आणि कमी साखर अशी कॉफी केली. मी दाराआडून आई अशी हाक मारली. डॉक्टर शुभा इकडे तिकडे पाहू लागल्या. कोणीच नव्हते. त्यांनी मुग्धा अशी हाक मारली. उत्तर नाही. मी पुन्हा आई अशी हाक मारली. त्या मुग्धा मुग्धा करून आवाज देत होत्या. शेरू त्यांच्याजवळ येऊन बसला. शेरू, मुग्धा कुठे गेली? मला सारखा तिच्या आई अशी हाक मारल्याचा भास होतो. तेवढ्यात मी कॉफीचा मग आणि पाणी घेऊन आले. टेबलवर ट्रे ठेवला. आईच्या डोक्यावरून हात फिरवला. आई, खूप थकली ना गं? पाणी घे आणि हो, ही गरम कॉफी पी. अगदी तुला आवडते तशी. डॉक्टर शुभा आपल्या लेकीचे हे रूप डोळ्यात साठवत होत्या. काय म्हणालीस तू? पुन्हा म्हण ना. आई म्हणाले. आई. त्या उठल्या आणि कडकडून मिठी मारली. मुग्धा, माझी मुग्धा, माझं गुणी बाळ. इकडून तिकडून माझे पापी घेत होती. सॉरी आई, चुकले मी. नाही गं बाळा, तुझे ते वयच तसे होते. खरं तर माझेच चुकले. मी तुला तू आमची मुलगी नाही हे सांगायलाच नको होते. नाही आई, बरे झाले तू सत्य सांगितले. मला चांगल्या वाईटाचा विचार करायला अवधी मिळाला. आपलं मूल आपले म्हणून वाढवणे खूप सोपे आहे. परंतु रस्त्याच्या कडेला सापडलेलं मूल आपले म्हणून वाढवणे इतके सोपे नाही. त्यासाठी तुझ्या आणि बाबांसारखे हृदय असावे लागते. आई, खरंच सॉरी. खूप दुखावले मी तुम्हा दोघांना. मुग्धा, आम्ही तुला वाढवले. तुझा स्वभाव कळाला होता आम्हा दोघांना. खात्री होती तू नक्की आम्हाला आई आणि यांना बाबा म्हणून हाक मारशील. आणि आहे ना तुझा गॉडफादर तुला मार्गदर्शन करायला. काय शेरू? शेरू आईच्या पायाला चाटत होता. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या दिवशी त्या खऱ्या अर्थाने माझी आई झाल्या. माझ्या नजरेतून आज नेमके प्रशांत म्हणजे बाबा घरी लवकर आले. मी आईला इशारा केला. तू बस, मी कॉफी करून आणते. मी कॉफी करून आणली. बाबा, कॉफी. बाबा माझ्याकडे मंत्रमुग्ध होऊन माझे वेगळेच रूप निहाळत होते. बाबा या हाकेची ते किती वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते कोण जाणे. त्यांच्या तोडून मुग्धा आणि मी बाबा, माझे बाबा म्हणत त्यांना मिठी मारली. मी फक्त सॉरी आई, सॉरी बाबा इतकेच म्हणत होते. आई बाबा दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शेरू तिघांना अंग घासत आपला आनंद व्यक्त करत होता. त्या दिवसापासून मी फक्त आई आणि बाबांसाठी जगले. मी आजसारखी स्त्रीरोग तज्ज्ञ होऊन तिचे हॉस्पिटल सांभाळावी त्यांची इच्छा पूर्ण केली. सुजयसारख्या हुशार आणि समंजस बालरोग तज्ज्ञासोबत लग्न झाले. सुजय एकटाच होता. तो लहान असताना त्याचे आईवडील दोघेही वारले. मामाकडे लहानसा मोठा झाला. पैसे नव्हते म्हणून आईबाबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊन शिकले नाही. त्यासाठी आपण डॉक्टर व्हायचे हे त्याचे बालपणीचे स्वप्न. स्कॉलरशिप घेऊन शिक्षण पूर्ण केले. नियतीने मुक्या जीवांचे प्राण वाचवण्याचे वरदानच त्याला बहाल केले होते. बाहेर सुजय गाडीचा हॉर्न वाजला. डॉक्टर मुग्धा भानावर आल्या. मुग्धा, काय झाले? इतक्या तातडीने का बोलवून घेतले? सुजय, आत चला. एका मुलगी आताच एका बाईला नकोशी झालेली. बाळंतपण मीच केले, पण तिची मुलगी नको होती तिला. त्यामुळे तिला मृत जन्मली म्हणून सांगितले. मी जर असे नाही सांगितले असते तर तिने त्या बाळाला माझ्यासारखे रस्त्यावर फेकून दिले असते. काय? होय सुजय. तेवढ्या डॉक्टर मृणाल आल्या. मुग्धा, इतक्या तातडीने का बोलवून घेतले? घरी चला, सगळे सांगते. आई, सुजय, डॉक्टर मृणाल आणि मावशी, मी काय सांगते ते नीट ऐका. मला डिलिव्हरीसाठी जवळजवळ 15 दिवस बाकी आहे. माझ्या पोटातील गर्भाची वाढ देखील व्यवस्थित आहे. तर आपण पुढच्या आठवड्यात माझे सीझर करू. हे बाळ अशक्त आहे. 8 दिवसांनी सुद्धा ते नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखे दिसेल. डॉक्टर मृणाल, तुम्ही फक्त एकच सांगायचे. यांना जुळे होते. सर्वांना सरप्राईज म्हणून आम्ही कुणालाही सांगितले नाही. फक्त डॉक्टर सुजय यांना कल्पना दिली होती. डॉक्टर मृणाल, मी हा निर्णय घेतला कारण मी सुद्धा डॉक्टर शुभा आणि प्रशांत यांचीच मुलगी नाही.
काय होय? रस्त्याच्या कडेला फेकून दिलेले बाळ त्यांनी आपले म्हणून वाढवले. माझ्यावर उत्तम संस्कार केले. आज मी माझ्या आईसारखी एक नावाजलेली स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. माझ्या आईबाबांना माझा खूप अभिमान आहे. कदाचित आईसारखी परीक्षा देव माझी घेणार असेल. मला हे बाळ माझे आणि सुजयचे म्हणून वाढवायचे आहे. डॉक्टर मृणाल, प्लीज तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. सुजय बरोबर बोलतो ना मी? मुग्धा, तुझा निर्णय तोच माझा. मी कायम तुझ्यासोबत आहे. मी उद्यापासून पूर्ण वेळ या बाळाला देणार. डॉक्टर मीनाक्षी यांना उद्यापासून हॉस्पिटल सांभाळायची जबाबदारी सोपवते. मावशी, तुमची जबाबदारी वाढणार आहे. तुम्हाला हॉस्पिटल आणि घर मला मदत करावी लागेल. तुम्ही माझ्या आईच्या अगदी विश्वासू मावशी. मॅडम, तसे माझ्या मागे काहीशी पाश नाही. तुम्हाला काही हरकत नसेल तर मी इथे राहायला येते. रात्री अपरात्री बाळ रडले तर मी सांभाळेल. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. मुग्धा, मावशी बरोबर बोलतात. मावशी, तुम्ही इथेच राहायला या. मुग्धा, खूप योग्य निर्णय घेतला बाळा. मला आणि प्रशांतजींना तुझा सुजयचा खूप अभिमान वाटतो. आई, अभिमान तर मला तुझा वाटतो गं. स्वतःचे बाळ गेल्यानंतर एका रस्त्याच्या कडेला सापडलेल्या बाळाचे संगोपन केले, डॉक्टर बनवले. इतके नाही तर सुजयसारख्या अनाथ मुलाला जावई करून मुलाचे प्रेम दिले. आई, तुझ्या आणि बाबांकडून खूप शिकण्यासारखे आहे. खूप झाले आईबाबांचे कौतुक. आता मी काय सांगते ते ऐक. डॉक्टर मीनाक्षीसोबत मी सुद्धा हॉस्पिटलला जाणार आहे. उद्यापासून तुझी सीझर डॉक्टर मीनाक्षी नाही तर डॉक्टर शुभा करतील. काय? आई, खरंच? हो. 3 वर्ष झाली मी माझी प्रॅक्टिस सोडली. पण मी आता ठणठणीत बरी आहे. माझ्या लेकीसाठी पुन्हा एकदा घेईन हातात शस्त्र. दुसरे डॉक्टर तुझे सीझर करतील. पण तुला जुळे झाले नाही त्यांना समजेल. अडचणीत येऊ शकतो. डॉक्टर मृणाल यांना ओळखते मी. ते याबद्दल कधीच कोणाला सांगणार नाही. मुग्धा आई बरोबर बोलतात. त्यामुळे तुझे गुपित हे गुपितच राहील. तुझ्या जुळ्यांची कल्पना सत्यात उतरायला त्यांनी तुझे सीझर करावे. डॉक्टर शुभा, तुमच्या चरणी नतमस्तक व्हावे इतके तुमचे मोठे कर्तृत्व आहे. पेराल तेच उगवते, हे अगदी सत्य आहे. डॉक्टर शुभा, तुम्ही पेरलेल्या संस्कारांचा वटवृक्ष झालेला बघून खूप अभिमान वाटतो. मुग्धा, सुजय, हॅट्स ऑफ यू अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेमध्ये.